बघा आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे। या ठिकाणी आपल्याला एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या येईल। आता सर्वप्रथम ही जी संख्या दिलेली आहे शाब्दिक संख्या, त्या शाब्दिक संख्येचं आपल्याला अंकामध्ये काय करायचं आहे, रूपांतर करावं लागेल, बरोबर आहे। तुम्हाला म्हणजे किती हे माहित पाहिजे। सर्वप्रथम आपण काय करूया, 1000 या संख्येचे 4 भाग करायचे। या संख्येचे 4 भाग किती होतील बघा, 250, 250, 250 आणि 250, बरोबर आहे। ओके, तर बघा हजाराचे 4 भाग असे होतात। याला आपण काय म्हणतो, सव्वा, बरोबर आहे का, सव्वा। याला काय म्हणतो आपण, साडे किंवा अर्धा असं देखील म्हणतो। याच्यामध्ये अजून 250 अधिक झालं किंवा वाढले तर याला आपण काय म्हणतो, पावणे। काय म्हणतो, पावणे। आणि हा काय झाला आपला पूर्ण हजार झाला। किती झाला, पूर्ण हजार। बघा सर्वप्रथम तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे, या 4 कन्सेप्ट असतात। 4 कन्सेप्टमध्ये सव्वा, साडे, पावणे आणि पूर्ण अशा पद्धतीने हे 4 भाग माहित पाहिजे। 1 तासाचा जरी विचार केला, आता समजा 3 ते 4 हा 1 तासाचा वेळ आहे, याच्यामध्ये आपल्याला 3 वाजून 15 मिनिटे झाले, हे जर दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर आपण काय म्हणतो, 3:15 वाजलेत असे म्हणतो, बरोबर। जर 3 वाजून 30 मिनिटे झाले असतील तर त्याला आपण म्हणतो 3:30 वाजले म्हणतो। तसंच 3 वाजून 45 मिनिटे जर झाली तर आपण त्याला काय म्हणतो, 3:45 वाजले म्हणतो। आणि त्याच्यानंतर जर पूर्ण 60 मिनिट झाले तर 1 तास पूर्ण होऊन आपण 4 वाजले असे बोलतो। तर या ठिकाणी देखील आपल्याला ही संकल्पना आपल्याला वापरायची आहे। हजार या ठिकाणी कोणती राशी दिलेली आहे, हजार दिलेली आहे। मग हजारचे पावणे याचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजण्यासाठी आपण इथे एक भाग केलेले आहे। या ठिकाणी हजारचे 4 भाग केले, म्हणजे जर हजारच्या पुढे 250 आपण वाढवले तर इथे काय होतं, सव्वा होतं। त्याच्यानंतर काय होतं, अजून 250 ह्याच्यामध्ये आपण वाढवले तर 250 आणि 250 म्हणजे हे 500 झाले, म्हणजे हजारचे अर्धे म्हणजे काय झाले, 500, याला आपण साडे म्हणतो। त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये जर आपण 250 वाढवले तर ते 750 रुपये होतात। 750 रुपये म्हणजे हजारचे ते काय झाले, पावणे झाले। आणि त्याच्यानंतर जर अजून 250 जर आपण वाढवले तर ते पूर्ण 1000 रुपये होतात। समजलं। तर अशा पद्धतीने सर्वप्रथम ही संकल्पना आपल्याला समजली पाहिजे। आलं लक्षात। हां, चला आता आपण 26,000 लिहायचं कसं याचा आपण विचार करूया। 26,000 म्हणजे आता 26,000 पूर्ण झालेत का, नाही। पावणे याचा अर्थ त्या 26 या संख्येच्या ते काय आहे, मागे आहे। मग 26,000 म्हणजे याचा अर्थ ही संख्या 25,750 अशी आपल्याला येणार आहे। काय येणार आहे, 25,750। 26,000 याचा अर्थ ही संख्या इतकी आहे, 25,750। आता याच्यामध्ये आपल्याला एखादी संख्या वजा केली असता आपल्याला सर्वात लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती येईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे। बघा 26,000 ही संख्या आपण अंकात लिहिलेली आहे। प्रश्नामध्ये असं विचारले की अशी कोणती संख्या वजा केली असता आपल्याला सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल। सर्वप्रथम आपल्याला हे माहित पाहिजे सर्वात लहान 4 अंकी समसंख्या कोणती आहे बरं। बघा ही संख्या कोणती आहे, 1000। बघा 4 अंक आहेत का, आहे, सर्वात लहानात लहान आहे। याच्यामधून जर 1 वजा केलं तर 999 येईल। 999 ही 3 अंकी संख्या आहे, बरोबर। त्यामुळे सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या ही 1000 आहे। मग आता ह्याच्यामधून कोणती संख्या आपल्याला वजा करावी लागेल, जे आपलं उत्तर काय येईल, 1000। आता बघा 1000 उत्तर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शून्यामधून किती वजा व्हायला पाहिजे, 0 वजा व्हायला पाहिजे, तर 0 येईल। 5 मधून 5 केले तर 0 येणार। 7 मधून 7 केले तर काय येणार आहे, 0 येणार आहे। 5 मधून किती कमी जाणार आहे बघा, 5 मधून जर 4 कमी केले तर इथे किती येणार आहे, 1 येणार आहे। आणि या 2 मधून 2 ही संख्या वजा केली तर इथे किती येणार आहे, 0 येणार आहे। 0 मागं असेल तर याचे काही आपल्याला गरज नाही आहे, तर 1000 उत्तर आहे। याचं उत्तर काय आहे, 24,750। 24,750 ही
जी संख्या आहे ती संख्या आपण या संख्येमधून वजा केला असता तर आपल्याला उत्तर बरोबर येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. धन्यवाद.